नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। माध्यम सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं बनल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांचे मत। देशातील प्रमुख माध्यम सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं बनल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असे प्रखर मत पत्रकार शर्मिष्ठा भोसले मुंबई यांनी संस्कृती मंगल कार्यालय येथे जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेत मीडिया आमचा आवाज कुणाचा या विषयावर बोलताना व्यक्त केले आहे। आपल्या विषयाची रसिक श्रोत्यासमोर सविस्तर मांडणी करताना त्या म्हणाल्या की 2014 पासून ग्लोबल नीतीचा वापर केला जात असल्याने लोकांना खरं वास्तविक चित्र काय हे कळत नाही। माध्यमावर प्रचंड दबाव असतानाही काही व्यक्ती माध्यम आपल्या मर्यादित साधनांच्या माध्यमातून खरी वस्तुस्थिती काय हे ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। अशावेळी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, अन्न वस्त्र निवारा जितका गरजेचा आहे तितकीच खरी माहिती मिळवण्याची आपण प्रयत्न केला पाहिजे। पुरुषप्रधान संस्कृती मीडिया चालवणारे लोक कुठल्या जाती धर्माची व्यवस्थेची बांधिलकी मारणारे आहेत हे आपणाला कळाले पाहिजे आणि त्या लोकांमुळेच चित्रपट मालिका या माध्यमातून सुद्धा अप्रत्यक्षपणे आपली सहमती तयार केली जात आहे। सोशल मीडियावर सुद्धा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपली दिशाभूल करणारी माहिती देऊन अप्रत्यक्षरित्या आपली सहमती तयार केली जात आहे। त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे। देशात सुरू असलेले शेतकऱ्याचे आंदोलन असो की एखादी फेक न्यूज असो की स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार असो, सरकारची खरी कामगिरी असो, अशी कुठलीच खरी वस्तुस्थिती मांडणाऱ्या लोकांवर सरकार फेसबुक, यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून प्रतिबंध करत असून खरी माहिती लोकांपर्यंत येत नाही। अशावेळी आपली जबाबदारी अधिक वाढली असून त्या दृष्टीने सोशल मीडियाचा वापर करून खरी माहिती आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी आपल्या व्याख्यानमालेतील विषयाला न्याय देताना केली आहे। या व्याख्यानमालेत माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय करता येईल, काय पद्धतीने पुढे जाता येईल, ह्याचे लहान मोठे उपाय मी मांडण्याचा प्रयत्न, माहितीचा जो काही अजेंडा राबवला जातोय तो सगळा अशा पद्धतीने आपल्या अगदी घरापर्यंत, दारापर्यंत, आपल्या मतपेटीपर्यंत आणि अगदी मी म्हणल्यासारखं आपल्या जीवन